श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण होतो आपल्या 36व्या अध्यायाच्या मध्यांतरावरती. तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण पुढे वळत आहोत. श्री गुरूंनी त्यांची समजूत काढली होती, कारण की ज्यावेळी ते तिथे जेवायला गेले होते, जिथे त्यांना निमंत्रण होतं, तिथे त्यांना जेवताना जे काही अनुभव आले त्याच्यामुळे जे ब्राह्मण होते ते संतापले त्यांच्या पत्नीवरती की तुमच्यामुळे माझे व्रतभंग झाले. तर यावर त्यांचे जे श्री गुरु होते ते त्यांना समजावत होते की अहो, तुम्ही तुमच्या पत्नीच्या इच्छेने तिथे गेला होता, तर यात तुम्हाला दोष लागणार नाही. झाले ते बरेच झाले. आता तुमच्या पत्नी तुम्हाला परान्नाचं नावही काढणार नाहीत. परान्न न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे, पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाहीत. म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नका. बरोबर आहे. जेव्हा श्राद्धाच्या वेळी जेव्हा आपल्याला पितृकार्य करायचे असतील, जेव्हा आपल्याला पूजा वगैरे करायची असेल, तर तेव्हा आपल्याला आवर्जून ब्राह्मण हे लागतातच. तर त्यावेळी जर ब्राह्मणांनी असं केलं तर कसं व्हायचं? तर त्यांचे गुरु त्यांना बोलत आहेत की जेव्हा कोणाला अशी गरज असेल तर तिथे तुम्ही अडून राहू नका. तुम्ही तिथे गेला नाहीत तर तुम्हाला दोष लागेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन, गृहस्थ आणि ब्राह्मणा वाचून अडलेले त्यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्न सेवन करू नये. सोयर सूतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. पण त्यांनी आचारधर्म सोडल्यामुळे तर त्यांना दारिद्र्य लागलेले आहे. मग श्री गुरूंनी ब्राह्मणाच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेच उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, सनकादिक ऋषी, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता व इष्टदेवांचे स्मरण करावे. प्राप्त स्मरणाचे श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंत धावन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई व शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर, काही खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे. आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, अपदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचसाठी नैऋत्येस जावे. त्या समयी डोक्यावर उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकावे. मान खाली घालून बसावे. बोलू नये. इकडे तिकडे पाहू नये. सुकलेल्या पाल्यापाचोळ्यावर बसावे. उभ्याने लघुशंका करू नये. शौचसाठी पाणी मिळाले नाही तर आपधर्म म्हणून मृतिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणांचे आदर्श आचरण कसे करावे हे सांगितले. तर अध्यायाचं नावच होतं आपल्या परान्न दोष आणि ब्राह्मणाचा आचारधर्म. तर परान्नाचा दोष काय असतो हे त्यांनी आपल्याला वरील अर्ध्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, आणि ब्राह्मणांचा आचारधर्म कसा असावा हे त्यांनी आपल्याला खाली जो शेवटचा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मला जितकं समजलं तितकं मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ब्राह्मणाने कसं वागावं. आता ते जे ब्राह्मण होते त्यांना परान्न चालत नव्हतं, कारण की त्यांना असं वाटायचं की आपल्याला दोष लागेल. परंतु त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की असं नाही होणार. जर का तुम्ही बघा, जेव्हा पितृकार्य करायला किंवा पूजा वगैरे करायला तेव्हा आपल्याला ब्राह्मण हवे असतात, आणि जर ब्राह्मणांनी तसं केलं तर मग कसं व्हायचं? तर त्यांचे गुरु त्यांना बोलले की जर का कोणी तुमच्या वाचून अडलेला असेल आणि जर तुम्ही जात नसाल तर तुम्हाला दोष लागेल. आणि परान्न घेत असताना गायत्री मंत्राचं उच्चारण केल्याने किंवा मनात बोलल्याने तुम्हाला दोष लागणार नाही. तर त्याच्या पुढे जे आहे की तुम्ही ब्राह्मणाने कसं असावं, कसं वागावं, झोपण्यापूर्वी आणखी बरंच काही आहे त्याच्यामध्ये. झोपण्यापूर्वी, उठल्यानंतर, त्याच्यानंतर जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर जर का तुम्ही काही चुकीचं पाहिलं, शौच करून आलात, स्नान करून आलात, आणखीन इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे, त्यानंतर तुम्ही कसं वागावं काय ते सगळं थोडक्यात हा ब्राह्मणांचा आचारधर्म आहे. म्हणजे वागणूक, म्हणजे कसं वागावं, कसं असावं ब्राह्मणांनी, हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्या मित्रांनो, अध्याय जर तुम्हाला माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, फॉलो करा
आपण भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.